आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांना मारहाण, अत्यावश्यक सेवा वगळता शिरोळ कडकडीत बंद। शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी उग्र वळण मिळाले आहे। रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर कारखान्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आज शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी शिरोळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आले आहे। दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला 3400 रुपये प्रति टन ऊस दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे। त्यांनी म्हटलं आहे की कारखाना फक्त FRP एवढाच दर देत असून साखर व इतर उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील हिस्सा दिला जात नाही। या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांना ऊस तोड न घेण्याचे आवाहन केले होते। दरम्यान काही शेतकऱ्यांनी ऊस तोडीला सुरुवात केल्याचे लक्षात आल्यानंतर चुडमुंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। ट्रॅक्टर समोर उभे असताना त्यांना ओढत नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या घटनेच्या निषेधार्थ शिरोळमध्ये आज रोजी बंद पाळण्यात आला आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।